देव भेटत नाही। संताला संग घेऊन जर तुम्ही देवाकडे गेला तर देव 100% भेटतो। मी सांगत नाही, ज्यांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानोच्चरी दिली, 9000 ओव्या लिहिल्या, 700 श्लोक लिहिले, 28 अभंगाचा हरिपाठ लिहिला, त्या हरिपाठला पाठामधला प्रमाण या मनो मार्गे गेला त्याची मुखाला हरिपाठी श्रावणा तोची धन्य, हरिपाठी श्रावणा तोची धन्य, हरि मुखे माना, हरि मुखे माना। मनाने तुम्ही देवाकडे गेलं, देव स्वीकार करत नाही। म्हणून ज्यांच्या जीवनामध्ये संतांची संगत घडती आणि ज्यांना संतांची सेवा करायला मिळती ते परम भाग्य। का भाग्य? अरे देव भेटले, संत भेटले नसते तर देवाची गाठ पडली नसती, संत भेटले नसते तर देव किती मोठा आहे सांगता आलं नसतं, संत भेटले नसते तर देवाचं महत्व तुम्हाला कळलं नसतं, संत भेटले नसते तर आज या ठिकाणी कीर्तन चालू झालं नसतं, संत भेटले नसते तर नामाचा महिमा तुम्हाला कळला नसता। कारण का देवाला स्वतः संत म्हणतात, तुझ्या नामाचा महिमा तुझा नकळे मेघ श्यामा, तुका म्हणे अम्मा जन्म गोयासाठी देवा, तुझ्या नामाचा महिमा तुला कळणार नाही पण तो आम्हाला कळलाय। म्हणून संत नसते तर देवाच्या नामाचा महिमा तुम्हाला कळला नसता। संत होते म्हणून देव आहे, संत भेटले म्हणून देवाचं दर्शन होतंय, संत भेटले म्हणून कीर्तन होतंय, संत भेटले म्हणून देव वैकुंठातून खाली आला। या सुखा कारणे देव वेढावला, देव वेढावला, वैष्णव सदा नाम